दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रानसई विपक्ष भिंगार यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल रानसई संघाने जिंकलाय. शत्रक्षण स्वीकारलाय. सलामीची जोडी धीरज पवार आणि अजय नाईक यावेळेस पॅडल स्लिप केलाय. चेंडूला भिरकावलाय. डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे धीरजच्या बॅट मधून आलेला हा पहिला दर्जेदार चौकार डीजे. चेंडूला ठेवला जातोय रोहित या गोलंदाजाकडून. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 5 वरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. यावेळेस मोठा प्रहार अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ऑन द चेंडूला भिरकावलाय. करण लेंडे फेकी चुकीची कलेक्शन चुकीचा त्या मोबदल्यात मात्र मिळतील 2 धावा. चित्याच्या चपलाईने मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांची. चौकार षटकार जरी येत नसतील तरी सिंगल डबल वरती मात्र भर देताना दोन्ही फलंदाज. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न असफळ ठरलाय. मात्र पंच आमच्याकडे वळलेत. निर्धाव चेंडूची स्वीर चेंडू माफी असावी. स्वीर चेंडू या ठिकाणी येतोय. अवांतर धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचले 8 वरती. पुन्हा एकदा फुलटो चेंडू. यावेळेस झेल झाला होता. नक्कीच अजयला यावेळेस जीवनदान दिला जातोय. एकच धाव येते. एका धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती आल्या. तर रोहित पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील धीरज आलाय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. धीरज एक चांगला फलंदाज आहे. धीरजच्या बॅट मधून धावा येत आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू फंबल झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोक्याची घंटा. फेकी चुकीचे कलेक्शन चुकीचं त्या मोबदल्यात मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केले गेले. चित्त्याच्या चपलाईने मात्र 2 धावा. या 2 धावेच्या 6 धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा लागल्यात 11 धावा. पहिले शतक या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 वरती. बिनबाद 11. रोहितने पहिले शतक हाताळलं. 11 धावा खर्ची केल्यात. स्पीडअप ठेवायचं आहे. 15 मिनिटांमध्ये 3 शतक संपली पाहिजेत. याची आपण देखील नोंद घ्यायची आहे. टायमर लावा. 5 मिनिटांमध्ये 1 शतक जर संपलं नाहीये तर फायनलाइज करा आणि लगेच एक क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये ऍड करायचं आहे लगेच, कारण खूप उशीर झालाय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी रंगला जातोय. वाशिवली संघाला हायस्कोर असल्यामुळे बाय दिली गेले. आकाश सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळण्यासाठी पहिला चेंडू खोल्यात टाकलेला. चेंडूला मात्र हलक्याशा हाताने खेळून काढला. एकच धाव येत्या.
एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केल्या. धीरजला आणला जातो स्ट्राईक वरती. धीरज एक मोठा फलंदाज आहे भिंगार संघाचा, ज्याची ख्याती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी शांत ठेवला गेला. फलंदाज धीरजला सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरसावल्या. 12 धावा धाव फलकावरती. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवला. यावेळेस देखील शरीर रेषेला चेंडू बदललाय. एक धाव पूर्ण केले गेले. स्ट्राईक रोटेट केल्या. सिंगल डबल वरती मात्र दोन्ही फलंदाज भर देताना दिसतात. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावल्या. धावफलकावरती धावा आल्यात. 13 धावा धावफलकावरती आल्या. 2 चेंडूचा खेळ संपलाय. फुलटॉस चेंडू जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू फंबल झालाय. क्षेत्ररक्षक त्याचा मोबदला मात्र भिंगार संघाला मिळतोय. 2 धावा. या 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरसावले. धावफलकावरती धावा आल्यात 15 धावा. दुसरं शतक मार्गस्थ असताना 1.3चा खेळ या ठिकाणी संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. शतकातील आकाश गोलंदाजीसाठी आलाय. आकाश कोणते मोठे फटके मारू देत नाहीये. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय फलंदाज अजय नाईक आणि धीरज या दोन्ही फलंदाजांना. यावेळेस टॅप केलाय चेंडूला. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू एक धाव वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. फेकी चुकीची कलेक्शन चुकीचं होतोय. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय मात्र चेंडूला उचलला गेला. 2च धावा. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावले. 17 धावा धावफलकावरती आल्यात. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. गोलंदाज आकाश चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारू देत नाहीये. अलंगदा वाडिश लॉंगॉन आणि वाडिश लॉंगॉफ क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र अजूनही मोठा फटका आला नाहीये. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. अजयला आणि धीरजला मात्र बांधून ठेवण्याचं काम केलंय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवला या दोन्ही फलंदाजांना. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवला जातोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसला. अजय च्या बॅट मधून हा दमदार षटकार डीजे. शांत बसेल तो अजय नाईक कसला. अजयच्या बॅट मधून आले षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 23 वरती. या वेळेस देखील चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. सलगचा दुसरा मोठा फटका.
धीरज बाद झालाय. नौका फलंदाज अतुल वैभव आला यावेळेस मैदानात. फार चांगला डान्स डोरेमॉन आणि मोटू यांच्याकडून पाहायला मिळतोय. प्रेक्षक आकर्षण ठेवण्यात आलंय पुखरवाडी संघाकडून. अफाट मेहनत पूर्ण रात्रीमध्ये. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. अजयच्या बॅटमधून एक षटकार आलाय. मोठा प्रहार. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न डायरेक्ट हिट. फलंदाज होईल अजय बाद. थोडासा अग्रेसिव्ह होताना दिसतोय. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता अजयचा. धावची स्वरूपामध्ये होते बाद. अजय बाद झाला. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावला. 31 धावा धावफलकावरती आल्यात. नौका फलंदाज यावेळेस मैदानामध्ये आदिनाथ डावकुऱ्या हाताचा हा फलंदाज. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाचा जर विचार केला तर जर स्लॉट मध्ये चेंडू आला तर नक्कीच सीमारेषे बाहेर सहजरित्या जाईल. यावेळेस मोठा प्रहार वाईडिश एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला भिरकावला. एक जबरदस्त माइट आल्या आल्या हल्ले चढवल्यात. आदिनाथच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षट. षटकार आलाय. षटकाराच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचले 37 या धावसंख्येवरती. यावेळेस लेंथ आणि लेंथ बरकटलाय. प्रेशर 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 पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. एक षटकार आला त्याच्यानंतर प्रेशर आलाय आणि त्या प्रेशर मध्ये हा चेंडू अवांतर हाताळलाय. पंचांनी दंडित घोषित केलाय. अवांतर धाव स्वेर चेंडू अवांतर धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलाय 38. 2 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना भिंगार संघाची. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटकाच फसलाय मात्र स्वतःच्या फौलत्र्यात फलंदाज होईल बाद. आदिनाथ डीजे. सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची. रणसाई संघ 18 चेंडू 39 धावेंची आवश्यकता. 18 चेंडू 39 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी. पहिल्या सामन्यात माथेरान संघाला पराभूत केलाय रणसाई संघानं. दुसऱ्या फेरीत मात्र भिंगार विपक्ष रणसाई असा बीट फाईट यावेळेस मैदानामध्ये पाहायला मिळालाय. अजय आणि धीरज चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांची धावफलक जाऊन पोहोचलाय 38 वरती. प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावांचं आव्हान ठेवलंय.
सलामीची जोडी यावेळेस मैदानामध्ये आकाश आणि करण अशी जोडखल मैदानामध्ये स्ट्रायकेन करण, नॉन स्ट्राईक फलंदाज आकाश. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज होतो धीरज पवार. वेगवान गोलंदाज आहे, तेज तरार गोलंदाजी पहिल्या सामन्यात पाहायला मिळाले. धीरज या गोलंदाजाची पहिला चेंडू करणसाठी डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. खोलत टाकलाय चेंडूला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यावेळेस वापरला जातोय गोलंदाज धीरज या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू निर्धावालाय गोलंदाज धीरज. चांगली गोलंदाजी. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे रणसिंग संघाला. पहिला चेंडू निर्धावालाय. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. लेझी क्रिकेट पाहायला मिळते भिंगार संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. अशा चुका जर तुम्ही केल्या तर त्याचा मोबदला नक्कीच रणसिंग संघाला होईल. 2 धावा आल्या. त्या 2 धावेने मात्र श्री गणेश केल्या धाबांचा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा धाव फलकावरती आल्यात. 39 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज धीरज चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये गोलंदाजाला. गोलंदाजी चांगली होत असेल तर नक्की क्षेत्ररक्षकांची साथ महत्वाची असते. यावेळेस खोल्यात टाकलाय चेंडूला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फंबल झालाय. यष्टीरक्षक मात्र त्या मोबदल्यात 1 धाव येते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचले 4 वरती. 4 चेंडूचा खेळ संपला. एकेरी धावेवर मात्र रोखून धरलाय धीरज या गोलंदाजाने. धीरजचा विचार केला तर चांगला गोलंदाज आहे. फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत धीरज या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. यावेळेस क्रिकेटचा मादक सौंदर्य, कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. चेंडू थांबणार नाहीये. गोलीच्या वेगाने चेंडू जातोय 4 धावेसाठी. चौकार डीजे. यू सो मच डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या सहानं धावफलक जाऊन पोहोचलाय 8 वरती. यावेळेस मोठा रार फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक करण लेंडे यावेळेस डगआउट मध्ये. पुन्हा एकदा डीजे. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करत असताना धीरजने 8 धावा खर्च केल्यात आणि करण लेंडेला तंबूच्या आसऱ्याला धरलाय. अधिनाथ आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र फंबल झालाय. वारंवार लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय भिंगार संघाकडून. एक धाव आले. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 9 वरती.
अजूनही 11 चेंडू 30 धावेंची आवश्यकता, 39 धावेंचा पाठलाग करत असताना रानसाई संघ रोहित आलाय. करण बाद झाल्यानंतर रोहितला पाचारण केलाय तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्या. आदिनाथ या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी करत असतो. मात्र यावेळेस डावकरे हाताचा गोलंदाज आहे आणि डावकरे हाताचा फलंदाज. कोणता फलंदाज कोणावरती हवी ठरेल हे कालच सांगेल. पहिला चेंडू रोहितसाठी लोअर फुलटॉस. चेंडू हाताळलाय, स्लोवर डिलिव्हरी, गती कमी केली, फसवला जातोय फलंदाज रोहितला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रेशर निर्माण केला जातो रानसाई संघावरती. रानसाई संघाचा विचार केला तर माथेरान संघाला बरबस्त केला या संघानं. पुन्हा एकदा गती कमी केल्या, पटका फसलाय, जेल मात्र सोडला जातोय. ह्या चुका तुम्हाला कुठेतरी महाग ठरू शकतात, कारण डावकुरे हाताचा फलंदाज कुठल्याही क्षणाला सामना पलटवण्याची ताकद ठेवत असतो आणि त्या फलंदाजाची झेल यावेळेस वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सोडले गेले. रोहितला जीवनदान दिला जातोय. आकाश आणि रोहित अशी जोडखोल मैदानामध्ये पाहतोय. आदिनाथ चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू हाताले त्या गोलंदाजाला. आकाश आलाय, ज्या आकाशच्या बॅट मधून मोठमोठे फटके येत असतात. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. गोलीच्या वेगाने चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, दुसऱ्या चेंडू निर्धाव फेकला, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि चौथा चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. आदिनाथने काय गोलंदाजी केल्या, पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती धीरजने. त्याच्यानंतर आदिनाथ आलाय, आतापर्यंत चांगली गोलंदाजी खोल्यात टाकलाय. चेंडूला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. प्रेशर निर्माण केलाय गोलंदाजानं या दोन्ही फलंदाजांवरती. मोठे फटके मारू देत नाहीये, सिंगल वरती रोखून धरलाय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने 2 धावा खर्च केल्यात, 1 झेल सोडला होता वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. शेवटच्या चेंडू शिल्लक या शतकातील. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावून खेळलाय क्षेत्ररक्षक धीरज पवार. कोणतीही चुकी करत नाहीये, फलंदाज होईल आकाश बाद. देऊया डिझेल संधी. खाली क्षेत्ररक्षक आदिनाथ कोणतीही चुकी करत नाहीये, फलंदाज होईल रोहित बाद. डीजे तर नाणिवली संघाला या ठिकाणी बाय दिली जाईल. हायस्कोर वरती आपण बाय दिली जाते. आयोजकांचा जो निर्णय तोपर्यंत तो सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचवला जातोय. हायस्कोरला बाय दिली जातोय. यावेळेस वेगवान चेंडू फेकला जातोय गोलंदाज वैभव कडून. पहिल्या चेंडूवरती रोहितला बाद केला, त्याच्यानंतर नौका फलंदाज झालाय रवी. पहिला चेंडू निर्धाव खेळतोय.
2 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 4 चेंडूवरती 29 धावांची आवश्यकता. यावेळेस वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 वरती. औपचारिकता शिल्लक राहिली आहे सामन्यामध्ये. 90% सामना मात्र भिंगार संघाच्या बाजूने झुकलाय. मात्र क्रिकेट हा जरतरचा क्रिकेट नाहीये. मेहनत करावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज वैभव चांगली गोलंदाजी करतोय. वाशिवली संघाचा संघनायक आपण या ठिकाणी येऊन थांबच आहे. वाशिवली संघाचा संघनायक नेक्स्ट मॅच जो संघ विजय होईल, विजय संघ आणि वाशिवली संघ यांच्यामध्ये नेक्स्ट बॅटल पाहायला मिळेल. प्रवीण यावेळेस देखील झेल सोडला जातोय. तर विजय होतोय भिंगार संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक. वाशिवली संघाचा संघनायक आणि भिंगार संघाचा संघनायक लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. वाशिवली संघाचा संघनायक आणि भिंगार संघाचा संघनायक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदिनाथ, ज्याने